नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईलने ऑल पर्पज ग्रेव्हीची रेसिपी पाहणार आहोत. तर आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो तेव्हा पाहतो की अगदी 10 ते 15 मिनिटात ऑर्डर केल्यानंतर आपल्या पुढे वेगवेगळ्या डिशेस येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात. तर त्यामध्ये जी ग्रेव्ही असते ती सगळीकडे सगळ्या भाज्यांमध्ये एकसारखीच दिसत असते दिसायला. टेस्ट देखील एकसारखीच असते. फक्त त्या भाज्या वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला ती टिपिकल टेस्ट ग्रेव्हीची खूप आवडते. तर अशाच प्रकारची ग्रेव्ही आपण घरी कशी बनवायची, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही ऑल पर्पज ग्रेव्ही पासून आपण वेगवेगळ्या हॉटेल, ढाब्यासारख्या भाज्या कशा बनवायच्या, त्यासाठी लागणारी ही ग्रेव्ही मिळून कशी बनवायची, हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. त्यामुळं माझे नवीन येणारे व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. आता यातच मी 15 ते 16 काजू घालून घेणार आहे आणि 30 ग्रॅम मगज बी मी इथं घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मगज बी आणि काजू. तर इथं हॉटेलवाले काय करतात, या ठिकाणी मगज बीचा जास्त वापर करतात आणि काजू खूप कमी प्रमाणात टाकतात. आता साहजिकच आहे, बिझनेस करायचा म्हणजे तेवढं तर चालणारच. पण सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मगज बी आणि काजूचं प्रमाण घेऊ शकता. हॉटेलवाले कॉस्ट कटिंगसाठी काजू कमी आणि मगज बी जास्त घालतात. तर आपण आपल्या अंदाजानुसार घालूया. तर इथं मी 800 ग्रॅम कांदा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 500 ग्रॅम टोमॅटो घेतलेला आहे आणि इथं मी 8 ते 10 बेडगी मिरची घेतलेली आहे. त्याचप्रमाणे अख्खा लसूण मी 30 ग्रॅम घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 20 ग्रॅम मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर पाहू शकता हे मगज बी आणि काजू छान शिजून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये मी ते काढलेले आहेत. त्याचप्रमाणे इथं आपल्याला खडे मसाले लागणार आहेत. अशा प्रकारे या ग्रेव्हीसाठीचं लागणारं मी साहित्य तुम्हाला दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथं शहाजिरं लागणार आहे. बरेचसे असे इन्ग्रीडियंट्स आहेत, की जे मी तुम्हाला आता रेसिपी करताना त्याचं प्रमाण आणि डिटेल वाईज सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही ग्रेव्ही कशी बनवायची हे सांगणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं कढईमध्ये मी 3 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे, तेल हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्यामुळं या ग्रेव्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तेल. तेल जर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित घातलं तरच आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित टिकू शकेल. तर आता इथं आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. या खडे मसाल्यांमध्ये मी 6 हिरवी वेलची घातलेली आहे. त्याचप्रमाणे एक मोठी मसाला वेलची घातलेली आहे. 7 ते 8 मिरी घालून घेतलेली आहे आणि 7 ते 8 लवंगा घालायच्या आहे. इथं 2 इंच दालचिनीचे 2 तुकडे घातलेले आहे मी. त्याचप्रमाणे तमालपत्र घालून घेतले आहे आणि एक जावित्री घातलेली आहे. तर आता हे सगळे खडे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी अगदी मंद ठेवलेली आहे आणि या मंद गॅसवरती आपल्याला हे खडे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. खूप हाय फ्लेमवर आपल्याला हे परतायचे नाही आहेत, नाहीतर हे सगळे मसाले करपू शकतात. त्यामुळं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूनच आपल्याला हे खडे मसाले परतायचे आहेत. आता इथं मी 800 ग्रॅम कांदा चिरून घेतलेला आहे. तर मी हा उभा चिरलेला आहे. तुम्ही हा बारीक चॉप करून जरी घातलात तरीही चालू शकेल. सोप्यात सोपी जेवढ्या पद्धतीने मला ही रेसिपी दाखवता येईल, तेवढा रेसिपी करताना मी प्रयत्न केला आहे, की सर्वांना ही अगदी झटपट, अगदी वर्किंग वुमन्स किंवा हाउसवाईफला सुद्धा अगदी ही ग्रेव्ही सोप्या पद्धतीने करता येईल, अशा पद्धतीनेच मी हा व्हिडिओ
केलेला आहे आणि तुमच्या समोर शेअर करणार आहे. तर पाहू शकता आपल्याला हा कांदा खूपही डार्क असा परतून घ्यायचा नाहीये किंवा खूप डार्क ब्राउन गोल्डन असा करायचा नाहीये. तर अगदी ट्रान्सपरंट फक्त मऊ शिजेपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय कांदा आपल्याला अजून परतावा लागेल. आता यातच मी 30 ग्रॅम अख्खा लसूण सोलून घेतलेला आहे आणि हा अख्खा लसूणच आपल्याला इथं घालायचा आहे. त्याचप्रमाणे 20 ग्रॅम आलं मी इथं छान तुकडे करून घेतलेले आहेत. ते सुद्धा घालून घेऊयात. आल्याचे मी इथं छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता. पण मी इथं काम सोपं होण्यासाठी इथं मी अख्खा लसूण त्याचप्रमाणे आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. इथं मी 8 ते 10 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि ही अर्ध्या तासापूर्वी मी गरम पाण्यामध्ये छान भिजत घातली होती. आता यासुद्धा आपण मिरच्या घालून घेऊयात आणि यासुद्धा आपल्याला या परतूनच घ्यायच्या. यामुळे ग्रेव्हीला अगदी कलर सुंदर येतो. तर हा कांदा भाजायला मला साधारण 7 ते 8 मिनिटं लागली. तर आता यातच आपण 1 चमचा शहाजिरं घालून घेऊयात. सुरुवातीला मी खडे मसाले परतून घेताना मी शहाजिरं घातलं नाही कारण ते लगेचच करपतं. त्यामुळं मी या स्टेजला आत्ता शहाजिरं घालतीये. तर आता हे सुद्धा आपण छान परतून घेऊयात. त्याचप्रमाणे इथं कोथिंबिरीची देठं माझ्याकडे शिल्लक नव्हती. नाहीतर तुम्ही जेव्हा अशा प्रकारची ग्रेव्ही करताल, तेव्हा तुम्ही नक्की घाला. कोथिंबिरीच्या देठामध्ये खरंच सगळे पोषक तत्व असतात आणि या ग्रेव्हीमध्ये खरंच खूप छान फ्लेवर येतो या देठांमुळे. त्यामुळे मी घातलेली नाहीयेत, पण तुम्ही करताना नक्की घाला. तर आता पाहू शकताय कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मऊ मस्त शिजलेला आहे. आता इतपतच आपल्याला तो भाजून घ्यायचा होता. आता यातच मी 500 ग्रॅम टोमॅटो घालून घेतेय. हे टोमॅटो मी खूप फाईन चॉप केलेले नाहीयेत. अगदी ओबड-धोबड असे चिरून घेतलेले आहेत. तर आता टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. इथं तुम्ही कच्च्या टोमॅटोची प्युरी सुद्धा करू शकता. पण मी या पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी चिरून घेतलेले आहेत. तर आता इथं टोमॅटोवर आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साधारण 1.5 चमचा मीठ मी इथं घातलेलं आहे. आता टोमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. इथं कांद्याची पेस्ट वेगळी, आलं लसूणची पेस्ट वेगळी, टोमॅटोची पेस्ट वेगळी, काजू आणि मगज बीची पेस्ट वेगळी, अशा वेगवेगळ्या पेस्ट करून ही ग्रेव्हीसुद्धा करता येऊ शकते. पण अतिशय सोप्या पद्धतीने जर काही अशा प्रकारे जर ग्रेव्ही केली तर वेळही कमी लागतो आणि टेस्टला तर काहीच फरक नाही. अगदी ढाब्या स्टाईलनेच आपण ही ग्रेव्ही करणार आहोत. त्यामुळे टेस्ट अगदी तशीच लागणार आहे. त्यात प्रश्नच नाही. त्यामुळं मी या पद्धतीने तुम्हाला ग्रेव्ही करून दाखवत आहे. तर आता पाहू शकताय टोमॅटो बऱ्यापैकी आपला छान झालेला आहे गाळ
आता थोडा आणखीन परतून घेऊयात आपण, अजून 1-2 मिनिटं छान परतून घेऊयात. आता इथं या स्टेजला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी मी तव्यावरती थोडीशी ती छान हलकीशी भाजून घेतली होती कसुरी मेथी. आता ती हातावर चोळून मी इथं घातली आहे. यामुळे या ग्रेव्हीला खूप छान फ्लेवर येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसुरी मेथी नक्की घाला. अगदी 2 मिनिटं आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेऊयात. मस्त दिसत आहे. अगदी तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकताय. आता पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये याची छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथं सुरुवातीला मी मगज बी आणि काजू याची पेस्ट करून घेणार आहे. तर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतेय. आता मगज बी आणि ही काजूची पेस्ट आपल्याला एकदम फाईन अशी करायची आहे. एकदम फाईन फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. यासाठी आता यात मी 2 ते 3 आईस क्यूब घालून घेते. तुम्ही जर आईस क्यूब नसेल तर याऐवजी फ्रीजमधलं थंड पाणी घालू शकता. पण शक्यतो थंड पाण्याऐवजी आईस क्यूब घाला. त्यामुळे अगदी पांढरी शुभ्र आणि फाईन पेस्ट बनते. तर पाहू शकताय अशा प्रकारे साधारण काजू आणि मगजबीचं पेस्टचं टेक्स्चर झालेलं आहे. मस्त झाली आहे फाईन पेस्ट. तर आता ही मी साईडला ठेवते आणि आता आपण कांदा, टोमॅटो आणि इतर जिन्नस घालून जे थंड करायला ठेवलं होतं, हे सगळे जिन्नस आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. जरी ते थंड केलंय तरी देखील अजूनही ते गरम आहे. त्यामुळे मी यामध्ये सुद्धा 2 ते 3 आईस क्यूब घालून घेणार आहे. त्यामुळे तुमचं मिक्सरचं भांडं खूप गरम राहत नाही आणि पेस्ट देखील छान होते. त्यामुळं पाणी न घालता आईस क्यूब घाला. आता इथं माझं कांदा, टोमॅटो आणि इतर जिन्नस घालूनची पेस्ट रेडी आहे. काजू आणि मगजबीची पण पेस्ट रेडी आहे. आता इथं आपल्याला सगळे जे ड्राय मसाले आहेत त्याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे. हे सगळे सुके मसाले मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. इथं 1 चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, त्याचप्रमाणे ग्रेव्हीसाठी लागणारं मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही घरगुती रेग्युलर वापरता ती मिरची पावडर घातली तरीही चालेल. पण काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो ग्रेव्हीला. त्यामुळं मी घालून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथं आता सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. छान मिक्स झाल्यानंतर आपण पाणी टाकून याची छान एक पेस्ट करून घेणार आहोत. आणखीन थोडं पाणी लागणार आहे या ठिकाणी मला. अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे छान फुलतो हा मसाला. आता पाहू शकता एक छान आपल्याला इथं सगळ्या ड्राय मसाल्यांपासूनची एक पेस्ट तयार झाली आहे. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे इथं. तर इथं आपली मगजबीची आणि काजूची पेस्ट तयार आहे. इथं ऑल सगळ्या पेस्ट तयार आहेत इथं तिन्हीही.
आता आपण ग्रेव्ही पाहूयात कशी करायची ते. आता इथं मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता थोडंसं हलकं तेल गरम झालं की आपल्याला ही मसाल्यांची पेस्ट घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर मसाले करपतील. तर आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे. तेलामध्ये जेवढे ते मस्त परतले जातील तितपत ते छान आपल्याला मसाले परतून घ्यायचे. आणि सुरुवातीलाच तेलामध्ये हे मसाले घालायचे, त्यामुळे ग्रेव्हीला एक खूप मस्त रंग येतो. हॉटेलमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते आर्टिफिशियल रंग त्याच्यामध्ये टाकतात, पण आपण ही घरगुती पद्धतीने आणि हेल्दी करतोय ही ग्रेव्ही, त्यामुळे आपण कुठलेही आर्टिफिशियल कलर घालायचे नाही आहेत यात. इथं मी 2 चिमूट हिंगही घालून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हॉटेलवाले किंवा ढाब्यामध्ये पाहतो आपण, ते मगजबीचा जास्तीत जास्त वापर करतात आणि काजूचा वापर कमी करतात. कारण कॉस्ट कटिंगसाठी त्यांना ते करावंच लागतं. पण आपण आपल्या घरी ही ग्रेव्ही बनवतोय, त्यामुळं अगदी जमेल तेवढं हेल्दी बनवतो. त्यामुळं असं करताना आपण विचार करत नाही. तर आता इथं पाहू शकताय रंग मस्त आलेला आहे. आता यातच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट केली आहे ती घालून घ्यायची आहे. तेलही मस्त सुटलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा टोमॅटोची ती घालून घेऊयात. तर पाहू शकताय अगदी टेक्स्चर मस्त आलेला आहे. आणि कुठेही इथं मी पाण्याचा वापर केलेला नाहीये पेस्ट करताना. आता एकसारखं सतत आपल्याला हलवत राहायचं हे मिश्रण. तर गाईज, या अशा ग्रेव्हीपासून आपण खरंच खूप छान छान प्रकारच्या डिश बनवू शकतो घरच्या घरी. अगदी हॉटेलसारख्याच डिश आपण घरीही बनवू शकतो. या एका ग्रेव्हीपासून आपण अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकतो, जसं की पनीर बटर मसाला, मटर करी, पनीर बटर, पनीर टिक्का, ग्रीन पीज मसाला, कढई पनीर, त्याचप्रमाणे मिक्स व्हेज मसाला, काजू मसाला, इवन चिकन टिक्का, चिकन हंडी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिश बनवू शकतो. तर आहे ना मग ही किती सोपी अशी ही ग्रेव्ही. तर ही ऑल पर्पज ग्रेव्ही खरंच बनवायला खरंच खूप सोपी आहे. तर आता 2 मिनटं आपण याला आणखीन शिजवून घेऊयात. तर पाहू शकताय ग्रेव्ही अगदी मस्त दिसत आहे. तेलही रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. ग्रेव्हीला रंग देखील खूप छान आला आहे. टेक्स्चर देखील मस्त स्मूदी झालं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. तर आणखीन 2-3 मिनटं मी पुन्हा ग्रेव्हीवरती झाकण ठेवून शिजवून घेतली होती ग्रेव्ही. तर आता पाहू शकताय अशा प्रकारे जसजशी ती शिजत जाईल तेवढं त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होतं. त्यामुळं
7 ते 8 वेळा तरी मी ही ग्रेव्ही छान शिजवून 7 ते 8 मिनिट सॉरी मी ही ग्रेव्ही छान आणखीन शिजवून घेतली. आता यात आपण 1 चमचा साखर घालणार आहोत. साखरेमुळे चव एकदम मसाल्यांची बॅलन्स होते आणि ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते. एक अशी स्वीटनेस येतो एक ग्रेव्हीला. त्यामुळं साखर घालायला विसरू नका. आता यातच आपण जी काजू आणि मगजबीची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा घालून घेऊया. आता ही काजूची पेस्ट खाली लागायला नको म्हणून ही सतत आपल्याला ही हलवत राहायची आहे. आणि शक्यतो जेव्हा पण आपण ज्यात ग्रेव्ही बनवणार आहोत ते भांडं नेहमी जाड बुडाची कढई किंवा जेही भांडं घेणार आहे ते तळाला जाड असलं पाहिजे, हेवी बॉटम असला पाहिजे त्याचा. अशीच घ्या, त्यामुळे ही ग्रेव्ही खाली तळाला लागत नाही. त्यामुळे ही एक छोटीशी टीप लक्षात ठेवा. तर पाहू शकताय काजू आणि मगजबीची पेस्ट टाकल्यानंतरचं टेक्स्चर कसं झालं आहे ग्रेव्हीचं. तर आता काजू आणि मगजबीची पेस्ट टाकल्यानंतर देखील आपल्याला हे सतत एकसारखं परतत राहायचं आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे ही ग्रेव्ही. साधारण ही पूर्ण ग्रेव्ही शिजण्याकरिता मला 20 मिनिटं लागली. आता यातच थोडीशी कसुरी मेथी वरून घालतीये मी. तर पाहू शकता इथं आपली ऑल पर्पज ग्रेव्ही रेडी आहे. आपण एका सर्विंग बाउलमध्ये ही काढून घेऊयात. दिसायला देखील मस्त दिसत आहे. तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. ही ग्रेव्ही आठवडाभर तुम्ही व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि हवी तेव्हा ग्रेव्ही काढून तुम्ही यापासून वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता. आता मी तुम्हाला एकदम शॉर्ट वेनी भाजी कशी करायची या ग्रेव्हीपासून, ही ग्रेव्ही कशी यूज करायची हे देखील सांगणार आहे. तर एका कढईमध्ये मी अगदी 1 चमचाभरच तेल घालून घेतलेलं आहे. यात मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. आता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ग्रेव्ही किती घ्यायची ते ठरवायचं आहे. इथं मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. आता जिरी आणि मोहरी छान तडतडली की यातच आपण ग्रेव्ही घालायची आहे. तर आता मी ग्रीन पीसची भाजी तुम्हाला करून दाखवते या ग्रेव्हीपासून. तर इथं मी 3 चमचे ग्रेव्ही घेतलेली आहे आणि या ग्रेव्हीपासूनच तुम्हाला मी ही भाजी कशी करायची रेस्टॉरंट स्टाईलने ते दाखवणार आहे. तर यात मी फक्त 3 चमचेच ग्रेव्ही घालून घेतलेली आहे. आता आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे. आता यात ग्रेव्हीमध्ये ऑलमोस्ट सगळंच आहे, त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही आहेत. आता इथं मी फ्रोझन मटार घेतलेला आहे 1 वाटी, तो मी घालून घेते आहे. जर तुमच्याकडे फ्रेश मटार असेल तर तुम्ही तो छान बॉईल करून मग घातलात तरी अगदी झटपट अशी ही भाजी होईल. तर तुम्हाला आणखीन यात काही स्पाइसेस ॲड करायचे असतील तर करू शकता, पण मी इथं केलेले नाही आहेत कारण की ऑलमोस्ट या ग्रेव्हीमध्ये सगळे काही इन्ग्रेडियंट्स आपण घातलेले आहेत. सो मी इथं काही घालून घेतलेलं नाही आहे. तर पाहू शकताय अगदी मस्त दिसत आहे भाजी. इथं मी ग्रीन पीस मसाल्याची भाजी तुम्हाला दाखवित आहे. तर पाहू शकताय मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता मी इथं कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीमुळे खूप छान एक फ्लेवर येतो भाजीला आणि इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे.
आता छान हलवून आपण इथं फक्त अर्धा कप पाणी घालून घेऊयात. आता इथं शक्यतो अशा प्रकारच्या भाज्या थोड्याशा थिकच असतात. पण तुम्हाला जर ती आणखीन पाणी जर तुम्हाला त्यात हवं असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवं तेवढं घालू शकता. पण इथं मी शक्यतो अगदी अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता 2 मिनिटाकरिता मी फक्त याला वाफ काढून घेणार आहे आणि आपली इथं या ठिकाणी ग्रीन पीस मसाल्याची भाजी तयार होणार आहे. तर पाहू शकताय मस्त दिसत आहे ना भाजी. तर किती पटापट ही या ग्रेव्हीपासून आपण या भाज्या बनवू शकतो. अगदी हवी तेव्हा आपण ही ग्रेव्ही काढायची, फक्त थोड्याशा तेलामध्ये परतायची आणि हवी ती भाजी आपण याच्यामध्ये घालून हे करू शकतो. मग याच्यामध्ये तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस करू शकता. तर मग आवडली का माझी ही आजची रेसिपी? तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल